राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान। निवडणूक आयोग पोलीस प्रशासनाकडून मतदानाची तयारी सुरू। संध्याकाळी 5:30 पर्यंत मतदानाची वेळ, तर सोमवारी निकाल लागणार। मुंबईत भाजपचा महापौर आज ठरणार। महापालिका मुख्यालयात भाजप नगरसेवकांची महत्त्वाची बैठक। भाजप अध्यक्ष अमित साटम महापौर पदाच्या उमेदवाराची घोषणा करणार। महापौरपदी कुणाची वर्णी लागणार, उत्कंठा शिगेला। चंद्रपूर काँग्रेसमधील अंतर्गत वादावर अखेर पडदा। विजय वडेट्टीवार, प्रतिभा धानोरकर गटाच्या नगरसेवकांची एकत्रित गट नोंदणी। महापौर कुणाचं होणार याकडे लक्ष। अमरावतीमध्ये भाजप महापौराला मतदान करणं भोवलं। एमआयएम नगरसेविकेवर पक्षांतर्गत कारवाई होणार। वरिष्ठ नेत्यांकडून आदेश। पार्थ पवार राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार। खात्रीलायक सूत्रांची झी24 तासला माहिती। स्वतः शरद पवार पार्थ यांना पक्षाचं अध्यक्षपद सोपवण्यासाठी आग्रही असल्याचं सूत्रांचं वृत्त। शरद पवारांना शह देण्यासाठी सुनेत्रा पवारांचा घाईगडबडीमध्ये शपथविधी। रामदास कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप, तर दुर्दैवी घटनेचं राजकारण करणं चूक, फडणवीसांची प्रतिक्रिया। लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज। ई-केवायसीतील चुकांमुळे हप्ता रखडलेल्या महिलांना दुरुस्तीची आणखी एक संधी। 31 मार्चपर्यंत ई-केवायसीसाठीचं पोर्टल सुरू राहणार। इंग्लंडचा धुव्वा उडवत भारतानं 6व्यांदा कोरलं अंडर-19 वर्ल्ड कपवर नाव। वैभव सूर्यवंशीची 175 धावांची तुफानी खेळी, तर आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात 100 रन्सनी दणदणीत विजय। आजपासून रंगणार टी20 वर्ल्ड कपचा थरार। सलामीच्या लढतीमध्ये वानखेडेवर टीम इंडिया अमेरिकेशी भिडणार। भारताला 5 महिन्यात 3ऱ्या विश्वविजेत्या पदाची संधी। येवल्याच्या पैठणीला आर्थिक अडचणीची किनार। सोनं चांदीच्या दरवाढीचा थेट उत्पादनाला फटका। सर्वांच्या पसंतीची पैठणी महाग होण्याची चिन्ह। पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये नमाजादरम्यान मशिदीमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट। हल्ल्यात 31 जणांचा मृत्यू, तर 169 जण जखमी झाल्याची माहिती। संपूर्ण शहरात आणीबाणी लागू।